हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी विशाल सिंह गांगण, अंधेरी पूर्व उपासना केंद्र। हा माझा अनुभव आहे तो जॉबशी रिलेटेड आहे। ॲक्च्युली आता कोविडच्या सिच्युएशनमध्ये बऱ्याचशा जणांचे जॉब गेले, पण तसं काही माझ्या बाबतीत झालं नाही। माझं चालू होतं सुरळीत, पण इन्क्रिमेंट मिळालं नव्हतं आणि पॅकेजही तितकं काही खास नव्हतं। सो मी काही सर्च वगैरे असं काही खास करतही नव्हतो त्यावेळेला। मी माझ्या प्रिव्हियस कंपनीतल्या बॉसला सांगितलं होतं की मला गरज आहे पैशांची वगैरे आणि मला थोडंफार पॅकेज वाढून हवं आहे। तर तेही मीच त्यांना सांगून ठेवलं होतं। बट थोड्या दिवसांनी मला एक अपॉर्च्युनिटी आली, तिथे पोस्टही चांगली होती प्लस पॅकेजही चांगलं होतं। सो मी तिथे गेलो, तिथे इंटरव्ह्यूसाठी गेलो। इंटरव्ह्यू झाला माझा, मी सिलेक्टही झालो तिथे आणि मी इथे रिझाईन वगैरे केलं कंपनीमध्ये, माझ्या आदल्या कंपनीमध्ये। आणि मी तिथे जॉईन झालो थोड्या दिवसांनी। महिनाभराचा मी नोटीस पिरियड वगैरे सर्व केला प्रिव्हियस कंपनीला आणि जॉईन झालो तिथे। जॉईन झाल्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये जे मला प्रश्न वगैरे विचारले होते, जे प्रोफाईल होतं, ते प्रोफाईल तिथे गेल्यानंतर समजलं की ते काहीच नाही आहे माझ्याकडे। म्हणजे खूप छोटा पार्ट होता तो प्रोफाईलमधला। सो ही तर पहिली गोष्ट झाली। त्यानंतर मग हळूहळू उलगडत गेल्या तिथे गेल्यानंतर गोष्टी मला, की तिथे वर्क लाईफ बॅलन्स काहीच नव्हता। आणि म्हणजे कंपनीच्या ज्या फॅसिलिटीज होत्या, म्हणजे आता सॅटर्डे संडे ही वर्किंग करावं लागणार वगैरे असं सगळं काही होतं तिथे। तर तिथे इंटरनेट रिएम्बर्समेंट वगैरे असं काही देत नव्हते। तर मला मेन तर इश्यू होता की वर्क लाईफ बॅलन्स, कारण की मला घरातसुद्धा सांभाळायचं असतं। सो घरातली काही गोष्टी आहेत ज्या मला कराव्या लागतात, कारण की आम्ही दोघंच राहत असल्यामुळे ते आणि आमचं बाळ लहान असल्यामुळे ते समहाऊ कुठे मॅनेज होत नव्हतं। तर आम्ही करत होतो, प्रयत्न करत होतो, मी माझी वाईफ दोघंही प्रयत्न करत होतो की समहाऊ कसं तरी आपण मॅनेज करू हे आणि गो थ्रू हो जाऊन। म्हणजे मी एखाद वर्ष वगैरे करीन आणि देन मी स्विच करीन, असा काहीतरी विचार आम्ही लोकांनी केला होता। बट तसं काही म्हणजे झालं नाही। तिथे वर्कलोडही प्रचंड होता। मी जॉईन झालो आणि 2 दिवसातच ज्या माणसाने मला वर्क हँडओव्हर केलं होतं तो माणूस 2 दिवसांनीच सुट्टीवर गेला। म्हणजे अगदी तो 22 दिवस सुट्टीवरच होता। सो पूर्णपणे प्रेशर माझ्यावर आला, बर्डन तिथला। आणि मी नवीन असल्या कारणाने ते हँडल करणंही तितकंसं सोपं नव्हतं, पण मदतही इतकं कोण काही करत नव्हतं। जी टीम होती तिथे ते लोकंही काही खास मदत नव्हते करत मला। मग झालं थोडे दिवस, मी महिना काढला कसा तरी तिथे। मग प्रेशर तो हँडल होईना, मग म्हटलं चला दादांनाच विचारूया। आता दादांना कानावर घालूया दादांच्या। तर दादा म्हणाले की ठीक आहे, तू कर रिझाईन, चालेल। तर मी एकदम निश्चिंत झालो दादा असं म्हटल्यानंतर। मी विचार केला की ठीक आहे, चल आता नियर बाय आहे हे तर आपल्याला कन्फर्म आता माहिती आहे की नियर बाय आहेच काहीतरी। तर आपण जेव्हा येईल संधी तेव्हा मग इथे रिझाईन करू आणि मग मोकळे होऊ। तर मी हा जो काही विचार होता तो माझ्या वाईफला सांगितला की मी असं विचार करतो आहे। तर ती म्हणाली हो ठीक आहे, असंच करूयात आपण। ॲक्च्युली जॉब शोधण्यासाठी मी आधीपासूनच प्रयत्न करत होतो, बट जॉब काही येत नव्हता। आणि जे यायचे ते करंट ते जे तिथे पॅकेज होतं त्याच्यापेक्षाही कमी यायचे आणि कमी पॅकेजमध्ये असेल तरी पण मी अप्लाय करत होते की जेणेकरून कुठून तरी काहीतरी होईल माझं आणि कॉल येईल मला आणि मी सिलेक्ट होऊन मी म्हणजे तिथे जॉईन करेन। सो मी त्यात प्रयत्नात होतो। मग रिझाईन केलं मी नंतर मग जाऊन तिथे आणि त्यानंतर जॉब सर्च करत होतो। सो पण ह्या वेळेला एक गोष्ट माझ्या म्हणजे डोक्यात नेहमी असते की आपल्याला उपासना करायची आहे, आपल्याला 14वा अध्याय करायचं आहे, आपल्याला 18वा अध्याय करायचे आहे, दत्तभावनी करायची आहे। सो माझ्या डोक्यात ते फिट होतं। सो मी ते नित्यनियमाने करायचो। माझी वाईफ मला होणारा त्रास त्यामुळे ती स्वतः माझ्यासाठी गोरखअष्टोद्धरण 14वा अध्याय तीही करत होती।
म्हणजे ती 12 वेळा 10 वेळा तिला जेवढ्या वेळा पॉसिबल होईल तेवढ्या वेळा ती करत होती. आणि कदाचित त्याचाच परिणाम किंवा त्याचंच एक फळ मला मिळालं की प्रिव्हियस कंपनीमध्ये माझा एक कलीग होता. सो त्याने मला सडनली एक दिवस कॉल केला आणि ठीक आहे, मग त्याने मला ॲक्च्युली फोन ह्यासाठी केला होता की त्याला रिझाईन करायचं होतं कंपनीमध्ये. तर त्याने मला विचारण्यासाठी फोन केला की कशी प्रोसेस आहे, काय आहे, कसं करू. तर मी त्याला म्हटलं की तू बॉसला सांग आपल्या इमिजिएट आणि तू कर रिझाईन, असं मी त्याला सांगितलं. तर तो म्हणाला ठीक आहे म्हणून मी बघतो म्हणून असं मला म्हणाला. आणि मग तेवढ्यात मलाही जॉबची गरज होतीच. तर मी वाईफला माझ्या फोन केला. मी सांगितलं की अगं असा फोन आला होता मला की तो मला विचारत होता. तर ॲक्च्युली आमचं चालू होतं की काय करूयात. सरांशी संबंध माझे नीट होते प्रिव्हियस कंपनीतल्या, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नव्हता त्यांच्यासोबत मला. म्हटलं चल, मी फोन केला. मी त्यांना विचारलं की फोन करू का तुम्हाला. तर त्यांनी पॉझिटिव्हली रिप्लाय दिला मला की कर फोन. ते फ्री झालं. त्यांनी मला सांगितलं की तू कर आता फोन मला. तर मी त्यांना फोन केला. तर फोन केल्यानंतर मग त्यांनी खूप समजून घेतली माझी सिच्युएशन तिथली. त्यांना मी सगळी काही परिस्थिती सांगितली की प्रोफाईल मला जे काही सांगितलं होतं इंटरव्ह्यूमध्ये ते न देता वेगळंच प्रोफाईल दिलं होतं मला. तर त्यांनी सांगितलं की तू मला आधी का नाही सांगितलं आठवडाभर वगैरे. तर ते मी ऐकून थोडा अवाकच झालो की अरे यार असं कसं होऊ शकतं. तर मग झालं ते बोलणं झालं. मग ते म्हणाले की मी काही असेल तर मी नक्की सांगेन आणि जरी तुला काय अजून फ्युचरमध्ये काही इश्यू आला तर तू मला सांग, मी काय ते बघेन. तर म्हटलं एवढा पॉझिटिव्हली बोलत होते ते. तर म्हटलं ठीक आहे होऊन जाईल काहीतरी. आणि दुसऱ्या दिवशी इमिडिएटली सरांनीच मला मेसेज केला की मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून. तर मेसेज केल्यानंतर मी पण त्यांना एक जेस्चर म्हणून मी फोन केला इमिजिएटली त्यांना. ते म्हणाले की वॅकन्सी आहे तर तू येशील का. तर मी म्हटलं ठीक आहे सर मी येतो. तर पोझिशन आणि पॅकेज ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात जॉबमध्ये. सो तिथे मी ॲज अ AM म्हणून लागलो होतो. तर इथे एक्झिक्युटिव्हची पोस्ट होती वेकंट जी झाली होती ती. तर मग मी त्यांना रिझ्युमे पाठवला अपडेटेड माझा. आणि पुढची जी काही प्रोसेस होती म्हणजे राईट फ्रॉम US वरून जे काही अप्रुव्हल्स त्यांना घ्यायचे होते ते त्यांनी घेतले. आणि पुढची जी काही HRची वगैरे जी प्रोसेस असते ती त्यांनी केली. आणि म्हणजे सगळा फॉलोअप तेच करत होते की तेच मला सांगायचे अरे HRचा फोन आला काय तुला ऑफर लेटर आलं काय, तुला अपॉइंटमेंट लेटर आलं काय, सगळं काही तेच करत होते. जणू काही सगळं काही बापूच माझ्यासाठी सगळं काही सुरळीत करत होते त्यावेळेला. सो त्यांनी फोन केला मला. त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी झालं आहे सगळं, पुढे मी HRशी वगैरे बोललो आहे, सगळं अप्रुव्हल आलेलं आहे. सो तुला HRकडून फोन येऊन जाईल. आणि मी वाट बघत होतो की मला HRचा कधी फोन येतो आहे. सो मग त्या दिवशी सकाळी त्यांनी 3-4 दिवसांनी त्यांनी मला फोन केला की अरे तुला फोन आला की नाही HRचा. मी म्हटलं नाही सर अजून तरी नाही आलं आहे. तर त्यांनी इमिजिएटली आय थिंक त्यांनी कोऑर्डिनेट केलं HRशी आणि मला लगेच माझा फोन खणखणला थोड्या वेळाने. आणि मला HRचा फोन आला आणि HRने सांगितलं की माझं जेवढं पॅकेज होतं तिथे जिथे मी काम करत होतो आता त्यामध्येही मला 5% वाढवून दिले अजून कंपनीने. आणि माझी पोझिशनही तिथे एक्झिक्युटिव्ह न ठेवता सिनियर एक्झिक्युटिव्ह ठेवली. तर ते माझ्यासाठी एक सुखद धक्का होता. कारण की सर म्हणाले होते मला की पॅकेज आपण तेवढंच ठेव जेवढं तुझं तिथे त्या कंपनीत आहे. पण त्या कंडिशनमध्ये सुद्धा बापूंनी माझा फायदाच करून दिला. 2 महिन्यांमध्ये माझे 5% अजून वाढले. सो माझी हाईक बऱ्याच टक्क्यांनी वाढली ॲज पर पॅकेज वाईज CTC वाईज. तर ते खूप पॉझिटिव्ह गोष्ट होती माझ्यासाठी. आणि मी खूप म्हणजे अंबज्ञ आहे बापूंचा, दादांचा, मोठ्या आईचा की इतकं पॉझिटिव्ह गोष्ट मला गरज होती तेव्हा आणि ती मला मिळवून दिली त्यांनी ह्यासाठी. नंतर मग पुढे जाऊन प्रोसेसही नीट झाली सगळी काही. आणि मी आता तिथे जॉईनही झालो आहे. मला इनफॅक्ट मला 15-20 दिवस झाले आता तिथे जॉईन होऊन.
आणि सगळं काही सुरळीत चालू आहे आता आणि मी खूप रिलॅक्स फील करतो आहे. खूप ईज होतं माझ्यासाठी आणि इथे वर्क फ्रॉम होम अजूनही चालू होतं. सो तो एक प्लस पॉईंट मला होता, कारण की घरीसुद्धा मला थोडा लक्ष देता येत होतं आणि ॲज वेल ॲज माझं कामही होतं आहे. सो दोन्ही सगळ्या गोष्टींचा समन्वय बापूंनी मला माझ्या आयुष्यात घडवून आणला हा, आणि त्यामुळे मी खरंच खूप खूप अंबज्ञ आहे बापूंचा की परत एकदा मला त्याच कंपनीत बेटर पोझिशन विथ बेटर पॅकेज संधी मला मिळवून दिली. खरंच हरिओम श्रीराम अंबज्ञ.